भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत आणून पाकिस्तानच्या लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे। ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतं हे चुकीचं असून ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली। डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध असा प्रश्न संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे। भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय। अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केलंय। यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्रम्प हे आपल्या देशाचे कोण असा प्रश्न केला। माणसं आमची मेली, मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकारांनी करतात? भारत स्वतंत्र राष्ट्र आहे, ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो। कोणत्या आधारावर आणि अटी शर्तींवर बंद केलं ते सांगा। युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये मोदीने जाहिरात केली होती की पापाने वॉर रुका दिया। आता अमेरिकेचे पापाने वॉर थांबवला का असा प्रश्न संजय राऊत यांनी केलाय। ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे हे चुकीचं आहे। आपण जर व्हाईट हाऊसचं निवेदन बघाल, आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल, तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली आहे। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना, मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय? भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे, सार्वभौम राष्ट्र आहे, स्वतंत्र राष्ट्र आहे, 140 कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे, महान राष्ट्र आहे। ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो। कोणत्या आधारावर, कोणत्या अटी शर्तींवर? काय मिळालंय भारताला? युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली नंतर भाजपने पापाने वॉर रुकवा दिया, मिस्टर मोदी। मग आता अमेरिका के पापा ने वॉर रुकवा दिया क्या? पूरा बदला लेंगे, ये भाषा होती, पूरा बदला लेंगे, छोड़ेंगे नहीं, पाकिस्तान के टुकड़े करेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंगे। कुठे गेले तुकडे? भारताची बेआबरू झालेली आहे जगामध्ये। आणि पाकिस्तान ठीक आहे, मूर्ख देश आहे। जगभरामध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की आम्ही युद्ध जिंकलो, ते युद्ध जिंकले। भारतासारख्या देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अकलीचे दिवे पाजळत होते कालपर्यंत, त्यांना शोभत नाही। कुठे गेले सगळे भक्त, अंधभक्त? कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे। प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही। युद्धबंदीची खरंच गरज होती का? पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं, कराची ताब्यात आलं, इस्लामाबादमध्ये बॉम्ब टाकले, मग माघार घ्यायची गरज काय? वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली, देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याच्या आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं।